उल्वेनोड प्रीमियर लीग 2024 सिल्वर ट्रॉफीसाठी हा महासंग्राम, चांदीची ट्रॉफी 5 सीझन ही स्पर्धा तुमच्या भेटीला येते आणि आज अंतिम दिवस या उल्वेनोड प्रीमियर लीगचा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे सर्व कार्येषु सर्वदा। महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिव छत्रपती महाराज यांना मानाचा मुजरा करत असताना जाऊया उल्वेनोड प्रीमियर लीगच्या या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये पहिला सेमी फायनलचा थरार इथे रंगताना दिसतोय। टॉस झाला, शैलेश स्मृती तरघर विरुद्ध महेश स्पोर्ट्स सेलगर या दोन टीमच्या दरम्यान ही लढत असेल आणि आता सामन्याला सुरुवात होते। पंचांचा इशारा, पहिली सेमी फायनल आणि पहिल्या सेमी फायनलचा पहिला बॉल टाकण्याच्या तयारीमध्ये विनोद भगत। दोन्ही टीमचे कर्णधार अनिकेत कोळी, मोहा कोळीवाडा आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अनिकेत कोळी, तो गव्हांचा आहे। फुलर लेनचा बॉल होता, बॅटची कडा घेतली आणि यष्टांना लागलाय बॉल, त्याच्यामुळे अपील करण्यामध्ये जास्त मग्न असलेला इथे गोलंदाज शेवटी त्याला समजलं की फलंदाज बाद आहे। पहिली विकेट गारद। पहिलाच बॉल विनोद भगतचा अनिकेत साठी। अनिकेतने स्वीप करण्याच्या प्रयत्नामध्ये यष्ट्यांचा वेध घेऊन गेला आणि अंपायरने देखील सांगितलं पिच है तो देखो, कारण जेवढा मग्न होता विनोद भगत अपील करण्यामध्ये आणि शेवटी अंपायरला सांगावं लागलं पिच है तो देखो। स्टंपला बॉल लागलाय, फलंदाज बाद, पहिली विकेट गमावली आहे। पहिला धक्का। उल्वेनोड प्रीमियर लीगचं अतिशय चांगलं असं आयोजन। लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांनी नुकतीच या स्पर्धेला भेट दिली, शुभ आशीर्वाद दिले। 2 लाख रुपयाची मदत त्यांनी या स्पर्धेसाठी केली आहे आणि त्याचबरोबर तमाम मान्यवर जे सध्या मंचावर उपस्थित आहेत त्यांचंही सहर्ष स्वागत या उल्वेनोड प्रीमियर लीगच्या माध्यमातून। सेमी फायनलची लढत आपल्या समोर रंगताना दिसते। टॉस झालाय, परंतु सध्या तरी आपण पाहतोय महेश स्पोर्ट्स शेलगर हा संघ थोडासा अडचणीत वाटतोय, कारण पहिल्याच बॉलवर विकेट गेली आहे। दबाव झुगारून फलंदाजी करावी लागेल। शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, बॅकवर्ड पॉइंट शॉट कव्हर 30 सर्कलच्या आतमध्ये, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे साइड स्क्रीनच्या समोर लॉंग ऑफला। डीप मध्ये काऊ कॉर्नर जिथे खेळाडू कक्ष आहे, मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या कॅप मध्ये फिल्डर सेट केलाय आणि मिड ऑन जो आहे थोडासा स्ट्रेटिश ठेवलाय। पुल केलाय, हवेत आहे, मिड विकेट नाहीये, भरपूर अंतर कापावं लागेल। बॉल चाललाय, 1 बाउन्स ओव्हर द रोप, मिळतील 4 धावा। टीम महेश स्पोर्ट्सच्या खात्यामध्ये 4 धावांची भर। महेश स्पोर्ट्स शेलगर, सचिनजी घरत साहेब यांचा संघ मैदानामध्ये खेळतोय। दुसऱ्या बाजूला धीरजजी ओवळेकर यांचा संघ मैदानामध्ये खेळतोय। ओव्हर द विकेट, ओहो चांगला टेक ऑफ घेतलाय बॉलने, थोडासा मागे खेचलेला बॉल आणि गुडलेन स्पॉट वरून उसळी घेत गेलाय सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये। खेळपट्टी बनवणाऱ्यांचं मी कौतुक करेन, काय खेळपट्टी बनवली आहे, असं वाटतं की विमानाचा रनवे। लोकनेते डीबा पाटील साहेब इंटरनॅशनल एअरपोर्टच्या अगदी बाजूला शेलगर गाव आहे आणि इथली खेळपट्टी पाहिल्यानंतर वाटतंय की इथे देखील आता एक रनवे सुरू झालाय, चांगलं ग्राउंड निर्माण केलंय। शॉर्ट बॉलचा वापर अपरकट केलाय, बरोबर वीरेंद्र सेवाग स्टाईलने अपरकट करत असताना बॉलला पाठवलंय डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर। 4 धावांसाठी चौकार। चांगली बॅटिंग, चांगली सुरुवात। जरी एक विकेट गेली आहे तरी देखील निडरता फलंदाजीमध्ये पाहिजे, कारण जर तुम्ही थोडीशी भीती मनामध्ये निर्माण केली तर मात्र अडचणीमध्ये वाढ होते, ते इथे दिसत नाहीये। फलंदाज आक्रमण करतोय। ओर पिच बॉल, थोडासा पुढे खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑफला टाइम करता आलेला नाहीये, सिंगल मिळते। सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 9 धावा।
षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर विनोद भगत गोलंदाजी करतोय. आऊट झाला मोहाचा अनिकेत कोळी नावाचा भूषण भोईर आणि जीवन कोळी गव्हांचा सध्या मैदानामध्ये खेळत असताना पहिलं षटक विनोद टाकतोय. कोमोड भुजे गावचा खेळाडू. आपण पाहतो उल्वे नोट प्रीमियर लीग म्हटल्यानंतर आजूबाजूची गावं या गावातून खेळणारे खेळाडू आता एका वेगळ्या प्लॅटफॉर्मवर खेळतात. प्रीमियर लीग म्हटल्यानंतर एक वेगळंच आव्हान आहे क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडूसाठी. कारण जरी आपण गावाच्या नावासाठी खेळत असतो ग्रामीण क्रिकेटमध्ये, परंतु प्रीमियर लीगमध्ये ज्या वेळेला खेळता त्यावेळेला तुम्हाला संघ मालकासाठी खेळावं लागतं. त्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली असते. तेही भरपूर प्रयत्नशील असतात. कशी आपण स्पर्धा गाजू, कसा आपला संघ नाव करेल आणि यासाठी खेळाडूंकडून देखील तेवढंच योगदान पाहिजे असतं. त्याच वेळेला तुमच्या बोलीमध्ये भर पडते दरवर्षी ऑप्शनमध्ये. पुढचा बॉल ओहो बॅटला लागून नंतर शरीराचा वेध घेतला जातोय तोपर्यंत कव्हर पॉइंटला बॉल जाईल. सिंगल इथे मिळते. सिंगलने स्ट्राईक रोटेट होईल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर सिंगलच्या जोरावर आतापर्यंत 10. मॅजिकल फिगर आकडा तर गाठलाय. पहिलं षटक इथे संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 10-1 फलंदाजी करत असताना टीम महेश स्पोर्ट्स शेलगर. पहिलं षटक संपलंय. हे गाण्याचे बोल तुम्ही ऐकले, त्याच्यात तीळ मात्र शंका नाहीये. लोकनेते दिबा पाटील साहेब यांच्याच नावाची पाटी विमानतळाला लागेल. पहिलं षटक समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 धावा. स्कोर बोर्डवर महेश स्पोर्ट्स शेलगर. लक्ष प्रस्थापित करायचंय. 5 षटकांची लढत. सेमी फायनल नंबर 1 सिल्वर ट्रॉफी, चांदीची ट्रॉफी. उत्तम शेठ कोळी यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत उल्वे नोट प्रीमियर लीग 2024 मध्ये. उत्तम शेठ कोळी यांचं इथे आगमन होतं. त्यांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. पाच षटक 5 गोलंदाज एकाच एंडने महासंग्राम. पहिलं षटक संपलंय. विनोद भगतचं. सेकंड ओव्हरमध्ये अविनाश डोळकर गणेशपुरीचा गोलंदाज. त्याच्या समोर फलंदाज स्ट्रायकिंग एंडला भूषण भोईर मॅन फ्रॉम नावा. कमी गतीने बॉल टाकलाय. टॉप एज. विकेट कीपर मागे धावतोय. जजमेंट चांगलं आहे. चांगला झेल विकेट कीपरने टिपलाय. सागर कोळीने फलंदाज बाद. विकेटचं पतन. सागर कोळीचा एक चांगला झेल. आउट होणारा फलंदाज ठरलाय भूषण भोईर. भूषण भोईरने या अगोदर फलंदाजी करताना धावा केल्या. फक्त 1-2 बॉल त्याने फेस केलेत. दुसऱ्या बाजूला जीवन कोळीच्या पॅटमधून 2 चौकार आलेत आणि थोडासा दबाव चांगलाच बनवलाय मी म्हणेन. शैलेश स्मृती 11 तरघर या संघाने संघमालक धीरजजी ओळेकर खुश असतील. ज्या पद्धतीने संघ बांधलाय, ज्या पद्धतीने संघ खेळलाय. सेमीफायनल पर्यंत जाणं सोपं नसतं कोणत्याही प्रीमियर लीग मध्ये. भरपूर आव्हानं असतात, ती पेलवली जातात. चांगलं क्रिकेट खेळावं लागतं आणि त्याच नंतर तुम्ही सेमीफायनलमध्ये प्रवेश करता. सेमीफायनलची लढत म्हणजेच देखील फायनलच्या अगोदरची एक सर्वात मोठी लढत मानली जाते. इथे दबाव भरपूर असतो फलंदाजांवर, क्षेत्ररक्षकांवर, गोलंदाजांवर. त्याच्यामुळे हा जो सामना आहे तेवढाच महत्त्वाचा आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. फायनलचं तिकीट मिळेल. सिल्वर ट्रॉफी आहे, चांदीची ट्रॉफी. तसं पाहिलं तर प्रीमियर लीगमध्ये जेही संघ मालक संघ घेत असतात व्हॅल्यू पैशाची नसते, व्हॅल्यू असते करंडकाची. उल्वे नोट प्रीमियर लीग कोणी गाजवली, कोणत्या संघ मालकाने ती ट्रॉफी जिंकली आणि कोणत्या संघ मालकाच्या घराची शोभा ती ट्रॉफी वाढवेल याच्याविषयी जास्त चर्चा होते, ना की किती पैसे मिळतात फायनल मारल्यानंतर याची चर्चा होते. त्याच्यामुळे ही जी ट्रॉफी आहे सिल्वर ट्रॉफी याच्यासाठी हा संघर्ष सुरू आहे. बोल तयार. पुढचा बॉल राईट मोड विकेट. थोडासा शॉर्ट बॉल होता. बॅकफुटला जात असताना हाफ आर्म जॅब केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. मिड विकेटला 1 धाव तिथे मिळेल. सिंगलने स्ट्राईक रोटेट. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 11. फलंदाज पंकज घरत खारकोपरचा खेळाडू, त्याचं खातं उघडलं जात आहे. पंकज घरतने काल क्वार्टर फायनल मॅच मध्ये 17 बॉल मध्ये 55 धावांची खेळी केली. त्याच्यामध्ये 4 चौकार 5 षटकार त्याने ठोकले. त्याच्यामुळे या खेळाडूकडे क्षमता आहे, नेतृत्व आहे, कर्तृत्व आहे, ते सिद्ध करावं लागेल. पुढचा बॉल कमी गतीने टाकलाय. लॉफ्ट केलाय डाऊन दी ग्राउंड. व्हाट अ शॉट.
आकाशाला गवसनी घालत असताना बॉल चाललाय, आकाशाला बुक्की मारून सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी षटकार. आणि या स्पर्धेची चर्चा याच्यासाठी आहे, जी मागे LED वॉल लागलेली आहे. अनेक जे सेलिब्रिटीज आहेत त्यांचे जे गाणे वाजलेले आहेत या स्पर्धेमध्ये, त्याची झलक या LED वॉलवर प्रत्येकाने पाहिली आणि इंस्टाग्रामवर त्याचे शेअर देखील झालेले आहेत. मग गौतमी पाटील असेल, बैलगाडा शर्यतीच्या व्हिडिओज असतील, त्याचबरोबर प्रीत जो आहे ज्याची आता नवीन व्हिडिओ आलेली आहे त्याची जी व्हिडिओ आहे, अशा ज्या व्हिडिओज आहेत त्या सध्या या LED स्क्रीनवर क्रिकेटच्या दुनियेमध्ये ज्यावेळेला तुम्ही कलाकारांना अशा पद्धतीचं व्यासपीठ निर्माण करून देता त्यावेळेला तुमच्याही स्पर्धेची चर्चा होते. आणि ती चर्चा सध्या इंस्टाग्राम सोशल मीडियावर भरपूर मोठ्या प्रमाणात उल्वे नोट प्रीमियर लीगची झाली आहे. त्याबद्दल उल्वे नोट प्रीमियर लीगची कमिटी, जे आयोजक आहेत त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होतोय. हे 5वं पर्व आहे आणि 5वं पर्व म्हणजेच यातच सर्व. बोलत यार, पुढचा बॉल घेऊन शॉर्ट बॉल हुक केलाय, बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर, हुक करत असताना बुक केल्यात 6 धावा, षटकार. चांगली बॅटिंग, एक समोर मारलेला फटका. आणि विशेष काय आहे या फटक्यामध्ये, त्याची कहाणी तुम्हाला सांगतो. ज्या वेळेला बॉल पुढे टाकला, ओरपीच टाकला, समोर षटकार मारला, त्याच्यानंतर बॅटर तयारच होता. त्याला माहिती होतं शॉर्ट बॉलने टेस्ट घेतली जाईल फलंदाजाची. शॉर्ट बॉलसाठी मागे थांबला आणि बरोबर हुक शॉट खेळत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेगला षटकार मारलं. हेच केलं होतं भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरने 2003 ला पाकिस्तानच्या विरुद्ध. त्याला माहिती होतं पुढचा बॉल कटसाठी येईलच, पॉइंटला षटकार मारला होता. त्याच्या अगोदर चिडवलंय तेवढंच होतं फलंदाजांना, भारतीय फलंदाजांना. त्याच्यामुळे इथे फलंदाज तयार आहे. चांगली बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये जीवन कोळी नवसंजीवनी दिली आहे फलंदाजीमध्ये त्याने टीमला. अफलातून बॅटिंग, दबाव पूर्णपणे अविनाश डोळकरवर. त्याच्या विरुद्ध आक्रमण होतंय. एक समोर मारलाय षटकार, एक स्क्वेअर लेगला मारलाय षटकार. हा बॉल चांगल्या टप्प्यावर आहे, थोडासा आतमध्ये येणारा इन कटर, नॉन स्ट्रायकिंग एंडला रनआउटची संधी. आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. बॅटला ब्रश होऊन बॉल तिथेच विसावला, गोलंदाजाने अडवला. तत्पूर्वी एक सिंगल मिळते. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर सिंगलच्या जोरावर आतापर्यंत 24 धावा, 24. उल्वे नोट प्रीमियर लीग पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकामध्ये 10 धावा होते. या षटकामध्ये आतापर्यंत 14 धावा आल्यात. चांगली फलंदाजी दुसऱ्या ओव्हरमध्ये जीवन कोळीने केली आहे. तत्पूर्वी फलंदाज अनिकेत आणि भूषण हे स्वस्तामध्ये बाद झाले, दोन्ही सलामीवीर. पंकज घरत कालच एक दमदार अर्धशतक क्वार्टर फायनलमध्ये त्याने नोंदवलं. 17 बॉलमध्ये अफलातून बॅटिंग करत असताना दमदार असं अर्धशतक. त्याच्याकडे एक क्षमता आहे. पुढचा बॉल, बॅटची कडा घेतलीये, क्षेत्ररक्षक आहे, आउट होईल, विकेट मिळते. पंकज घरत एक धाव करून अगदी तंबूच्या आश्रयाला. षटक क्रमांक दुसरं इथे संपलं. या ओव्हरची कहाणी जर आपण पाहिली तर पहिल्या बॉलवर विकेट होती आणि शेवटच्या बॉलवर विकेट होती. त्याच्या दरम्यान 2 सिंगल आणि 2 षटकार आलेत. थोडंसं दोलायमान षटक राहिलंय. कधी पारडं जड झालं फलंदाजाचं तर कधी गोलंदाजाचं, कारण त्याने विकेट देखील 2 घेतल्यात. ओव्हर नंबर 2चा खेळ संपलाय. टीम महेश स्पोर्ट्स शेलगरची धावसंख्या स्कोअरबोर्डवर आतापर्यंत 24. 2 षटकाच्या समाप्तीनंतर सचिनजी घरत साहेब यांचा संघ एका बाजूला आपण पाहतोय, धीरजजी ओवळेकर यांचा संघ एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत. चांगलं ग्राउंड बनवलंय. विशेष म्हणजे मी कौतुक करेन, एकाएकी एवढी मोठी वास्तू निर्माण करणं, ग्राउंड बनवणं, तिथे प्रीमियर लीग सारखी एक मोठी स्पर्धा उल्वे नोट प्रीमियर लीग UNPL खेळवणं ही देखील तेवढीच महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्या परिसरातील, आपल्या प्रभागातील, आपल्या विभागातील, आपल्या आजूबाजूच्या गावातील खेळाडूंना खेळण्याचं एक हक्काचं व्यासपीठ मिळवून देणं ही देखील एक वेगळी गोष्ट करून दाखवली उल्वे नोट प्रीमियर लीगच्या कमिटी मेंबर्सने. 5 वर्षाची सातत्याची परंपरा
या स्पर्धेची. दरवर्षी काहीतरी वेगळं, पण सिल्वर ट्रॉफी या स्पर्धेमध्ये आकर्षक अशा ट्रॉफीज असतात. सायकल्स आपल्याला पाहायला मिळतात, अक्षरशः सायकलचं शोरूम इथे लावलंय. खेळाडूंना त्याही सायकल मिळतील जो विजेता संघ असेल. त्यामुळे चर्चा होते या स्पर्धेची. आकर्षक सुबक रेखीव अशा ट्रॉफीज आहेत या स्पर्धेमध्ये. बेस्ट बॅटर, बॉलर, फिल्डर, त्याचबरोबर चांदीची ट्रॉफी विजेता टीमसाठी. सर्व पारितोषिक UNPL मध्ये मिळतील. मलिंगा स्टाईलने गोलंदाजी सुरू झाली. एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग ड्राईव्ह, डीप मध्ये फिल्डर आहे. चांगला प्रयत्न तिथे दाखवलाय. 2 धावा नाही रोखू शकणार. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 26. रणजितचं चांगलं क्षेत्ररक्षण एक्स्ट्रा कव्हरला. रणजित गोलंदाजी करतोय तर मयूरने हा बॉल अडवला. रणजित कोळी मोहाचा हा खेळाडू रणजित. आणि ऍक्शन पाहत थोडीशी राऊंड अप ऍक्शन, उंची कमी आहे त्याच्यामुळे बॉलची जी उंची आहे ती देखील थोडीशी खालीच राहिली. पहिल्या बॉलवर चांगला एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह इथे दाखवत असताना फलंदाज पाहायला मिळाला. 40+ गोलंदाज आता मात्र स्लॉट मध्ये टाकलाय. प्लॉटच्या बाहेर जाईल, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. बॉल सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. चांगला खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये. जीवन कोळी 2 फलंदाज बाद झाल्यानंतर संजीवनी दिली जीवन कोळीने या सामन्याला. 9 चेंडूमध्ये 30 धावांची अफलातून खेळी. फटक्यामध्ये पहा त्याच्या काय दमखम आहे. समोर स्ट्रेट मारतोय, हुक शॉट मारलेत, मिड विकेटला शॉट जॅप केला, एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह दाखवलाय. क्रिकेटचे जेवढे तंत्रशुद्ध फटके आहेत ते सर्वच्या सर्व फटके तो आतापर्यंत खेळलाय. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक त्याने जास्त दाखवलेले नाहीयेत. जसं म्हणतात की टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जास्त खेळले जातात, परंतु सध्या स्ट्रेट बॅटने क्रिकेटचे सर्वच तंत्रशुद्ध फटके त्याने सजवले. धावा मिळवतोय. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर या षटकाराच्या मदतीने 32 धावा. 8 धावा पहिल्या 2 बॉलवर. दबाव असेल रणजित कोळी यांच्यावर. 40+ अनुभव आहे. वयाची 40 वर्ष उलटल्यानंतर अजूनही क्रिकेट सातत्याने खेळतात. पुन्हा एकदा एक राऊंड ऍक्शनने टाकलेला बॉल थोडासा खाली राहिला. ऑन साईडला खेळला. लॉंग ऑन तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. विनोद भगतचं पहिलं षटक टाकलं होतं विनोद भगतने. उंचपुरा असा खेळाडू. 10 धावा खर्च केल्या होत्या. 1 विकेट मिळवली होती. आता क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातो. त्याचं कारण आहे लेफ्ट हँडेड बॅटर. ऑन साईडला प्रोटेक्शन दिलं जातं. डीपमध्ये स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन. विनोद आता लॉंग ऑनला थांबलाय. मोहा कोलीवाडाचाच फलंदाज आणि त्याच्यासमोर मोहा कोलीवाडाचाच गोलंदाज. तसं पाहिलं तर घरगुती क्रिकेटमध्ये एकमेकांबरोबर चांगलं क्रिकेट खेळली असतील, परंतु समोर आता आक्रमण करावं लागेल. कारण उल्वेनोट प्रीमियर लीग तुम्ही खेळताय. दोन्ही बाजूने गोलंदाजाला देखील प्रयत्न करावा लागेल विकेट घेण्यासाठी, फलंदाजाला प्रयत्न करावा लागेल धावा जोडण्यासाठी. दोन्ही प्रसिद्ध संघ मालक एकमेकांच्या विरोधात. प्रतिष्ठेची लढाई. उल्वेनोट प्रीमियर लीग 2024 पर्व 5वं. सिल्वर ट्रॉफी साठी हा चाललेला संघर्ष. पहिला सेमीफायनलचा थरार. जो संघ जिंकेल थेट तिकीट मिळेल फायनलचं. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. ओहो, क्लीन बोल्ड. हाफ स्टंप हा कुठे चाललाय. दांडी गुल करत असताना स्टंप चाललाय अगदी इव्हिनिंग वॉक साठी, शतपावली करण्यासाठी. मोठी विकेट. गोलंदाज रणजित कोळीच्या खात्यात. काय बॉल होता. पडल्यानंतर स्लाइटली बाहेर निघाला. लेफ्टी बॅटर जो खेळतोय त्याच्या विरुद्ध आणि बरोबर ऑफ स्टंपवर जाऊन धडकला. ही धडक एवढी बेकार होती की ऑफ स्टंप हा 2 कोलंड्या उड्या खात मागे गेलाय. चांगली गोलंदाजी रणजितची आणि खराब स्ट्रोकचं सिलेक्शन. बॅकफुटला वेट ट्रान्सफर केलं. ऑन साईडला बॅट फिरली. स्टंपवर बॉल जाऊन आदळला आणि एक मोठी विकेट प्राप्त झाली. काय टेलिकास्ट आहे PTC लाईव्हचं. पनवेल टेनिस क्रिकेट उल्वेनोट प्रीमियर लीग तुम्ही पाहताय. 33-4 अशी परिस्थिती. पहिल्यांदाच कॉमेंट्री बॉक्सच्या मागे बघून असं समालोचन करतोय, कारण बरोबर मागेच एवढी मोठी स्क्रीन लावली आहे, ज्या स्क्रीनची चर्चा सध्या अखंड इंस्टाग्राम सोशल मीडियावर होतीये. चांगलं काम उल्वेनोट प्रीमियर लीगच्या आयोजकांचं. प्रसिद्धी त्याच्यासाठी या स्पर्धेची सध्या चर्चा त्याच्यासाठी या स्पर्धेची होते सोशल मीडिया नेटवर्कवर.
चांगली बॉलिंग रणजित कोहलीची. काय ॲक्शन आहे, थोडीशी राऊंड अम ॲक्शन, चांगला कटरचा वापर. ऑफ कटर लेफ्टी बॅटरसाठी लेग कटर झाला, पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला, ऑफ स्टंपला जाऊन धडकला, कारण पिचिंग होती मिडल स्टिकवर. ही खासियत आहे या गोलंदाजाची. बॉलवर बोटच चांगली फिरवलीत. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, 30 यार्ड वर्तुळात. पुढचा बॉल, हा बॉल पडल्यानंतर खाली राहतोय. सबमरीन डिलिव्हरी, पानपुडी सारखा अक्षरशः बॉल खालून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. आतापर्यंत या ओव्हरमध्ये 5 बॉल टाकून झाले, त्याच्यामध्ये 1 षटकार, 1 डबल, 1 सिंगल, म्हणजेच 9 धावा आल्यात. शेवटचा बॉल शिल्लक. शेवटचा बॉल देखील पडल्यानंतर खाली राहतोय, सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. हा अनुभव आहे 40+चा. आपण पाहतोय अनुभव नेहमीच यशाची शिदोरी मानला जातं. अनुभव अध्यापकाचं काम करतं. क्षेत्र कोणतेही निवडा, तो अनुभव इथे पणाला लावला. षटकार मारल्यानंतर पुढील 3 चेंडू निर्धाव टाकलेत. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर महेश स्पोर्ट्स शेलकरची धावसंख्या स्कोर बोर्डवर 33 धावा. कवर चाललास ये मावरा घे ये. याच गाण्याची मी चर्चा करत होतो. प्रीत बेंद्रेने हेच जे क्लिप होती ही त्याच्या इंस्टाग्रामवर व्हायरल केलेली आहे आणि सध्या चर्चा त्याचमुळे उल्वे नोट प्रीमियर लीगची होते. एक गाणं तेही वाजलं, बैलगाडा शर्यतीचं गाणं वाजलं, त्याचबरोबर गौतमी पाटील सबसे कातिल हिचंही गाणं वाजलं. त्याच्यामुळे चर्चा याही स्पर्धेची त्याही दृष्टिकोनातून झाली. म्हणजेच काय, क्रिकेटमध्ये मनोरंजन कोणी आणलंय तर उल्वे नोट प्रीमियर लीग कमिटीने आणलंय आणि ते मनोरंजन तुम्ही सोशल मीडियावर नक्की पाहताय. ओव्हर नंबर 4, रोहन कोळी गोलंदाजीसाठी. कोंबडभुजेचा गोलंदाज रोहन सध्या त्याच्या समोर फलंदाजीसाठी जीवन कोळी. जीवनने आतापर्यंत काय खेळ दाखवलाय. 10 बॉलमध्ये 31, 310चा स्ट्राईक रेट. काय बॅटिंग केली आहे त्याने, अफलातून बॅटिंग. फलंदाज सज्ज. पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड विकेटने. थोडासा फुलर लेनचा बॉल होता, हवेत होता, एक्स्ट्रा कव्हरला. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू झालाय. 2 धावा मिळतील. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली आहे. दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान ताळमेळ खूप चांगला आहे. 2 धावा ऍड होतील टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर डबलने आतापर्यंत 35 धावा. एक टार्गेट सेट करावं लागेल. कमीत कमी 55च्या आसपासचं लक्ष सेट करणं गरजेचं आहे. 3 ओव्हरमध्ये 11ची सरासरी गाठली. धावा झाल्या 33 आणि त्याच स्वरूपात जर पाहिलं तर प्रोजेक्टेड स्कोर तेवढा बनू शकतो. हा बॉल बीट करून सर विकेट किपरच्या हातामध्ये. पदलालित्य नाहीये, जागेवरून उडवण्याचा प्रयत्न. हेलिकॉप्टर. आणि क्रिकेटमध्ये तुमच्याकडे फुटवर्क पाहिजे, त्याचप्रमाणे मोबाईलमध्ये एक चांगलं नेटवर्क पाहिजे. इथे एक डॉट बॉल येतोय. चांगली कामगिरी, चांगला बॉल, चांगला टप्पा. पहिल्या बॉलवर 2, दुसऱ्या बॉलवर डॉट, तिसरा बॉल. पुन्हा एकदा बॉल फिरवलाय. चांगला नॅचरल लेग ब्रेक. पडल्यानंतर बाहेर निघतोय. राईटी बॅटरसाठी स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. 4 मुंड्या चीत. फलंदाज सरळ चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. पुन्हा एकदा तेच दिसलं की फुटवर्क नव्हतं. बॉल पर्यंत जावं लागेल. बॉल तुमच्याकडे येणार नाही कारण हा गोलंदाज हुशार आहे रोहन. पुढचा बॉल, चौथा बॉल. स्विच हिटचा प्रयत्न उलटा खेळलाय. बॉल हवेत आहे. शॉर्ट कव्हर खाली आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान सेकंड अटेम्प्ट मध्ये चांगला झेल तिथे टिपलाय. क्षेत्ररक्षक चांगला प्रयत्न करतोय फलंदाज बाद. मिळाली आहे. दबाव बनत होता. उलटा फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्येच फसलाय जीवन कोळी. अपेक्षा नव्हती जीवन कोळी करून, कारण सेट झाला होता हा फलंदाज. अशा परिस्थितीमध्ये तो परततोय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर सध्या तरी संघ थोडासा अडचणीत वाटतोय. टीमची धावसंख्या 35.
3.4 बॉलचा खेळ संपलाय. जीवन परतलाय. पहिली विकेट अनिकेत कोळी, सेकंड विकेट भूषण, त्याच्यानंतर पंकज, त्याच्यानंतर आउट झाला उल्केश आणि आता जीवन. 5 फलंदाज बाद. चांगलं गुणलेखन इथे केलं जाते कॉमेंट्री बॉक्समध्ये. आमचे स्कोरर मित्र प्रणय मात्रे, मोरावे, चांगलं गुणलेखन. आणि स्कोरर पाठीचा खणा मानला जातो. कोणताही समालोचक ज्यावेळेला समालोचन करतो टेनिस बॉल क्रिकेटच्या जगतामध्ये, तसं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये स्कोररची तेवढी भूमिका लागत नाही. फ्लाईट देत असताना त्याचं कारण आहे, स्टुडिओमध्ये फक्त स्कोर आपोआप अपडेट होत असतो. बाकी ग्राउंडवर स्कोररची भूमिका तेवढीच महत्त्वाची असते. त्याच्यासाठी वेगवेगळ्या परीक्षा असतात, त्या पास करणं गरजेचं असतं आणि त्याच्यासाठी प्रयत्न करावा आपणही. हा डॉट बॉल येतोय. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 निर्धाव चेंडू टाकलेत. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल, चांगला फटका, बैठक बॉलला पाठवले गाव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. तिथे जेम मात्रे साहेब यांचा बॅनर आहे, अगदी त्यांचा चरण स्पर्श करणारा षटकार. चांगली बॅटिंग, षटकार येतोय. सुयश कोळीच्या बॅटमधून आला, यश मिळालं. विशेष म्हणजे बैठक मागचा पाय वाकवत असताना बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रॉपर टायमिंग. 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 41ला 5 अशी परिस्थिती महेश स्पोर्ट्स शेलगरची. शैलेश स्मृती 11 तरघरच्या विरुद्ध खेळत असताना 10.25च्या सरासरीने सध्या बॅटिंग सुरू आहे. जसं की आपण प्रोजेक्टेड स्कोर विषयी चर्चा करत होतो, 55च्या आसपास, 60च्या आसपास करावं लागेल, कारण दोन्ही बाजूला दबाव समान असतो ज्यावेळेला सेमी फायनलमध्ये लढती रंगतात. बंटी डोलकर लास्ट ओव्हरमध्ये गणेशपुरीचा गोलंदाज. बंटीच्या खांद्यावर षटक सोपवण्यात आलंय. बंटीचा पहिला बॉल, राऊंड विकेटने एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग ड्राईव्ह, नाहीच थांबणार हा बॉल. बॉल चालला सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. आणखीन एक तंत्रशुद्ध फटका, चांगलं टायमिंग, एक्स्ट्रा कव्हरला 4 धावा इथे मिळवत असताना बंटी डोलकरच्या विरुद्ध फलंदाज संदीप ठाकूर, शिवाजीनगरचा खेळाडू. संदीप ठाकूरच्या बॅटमधून, सुदीप ठाकूरच्या बॅटमधून हा चौकार येतो आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 45. सुदीप आहे, माफ करा, सुदीप ठाकूर एक आक्रमक बॅटर. शैली पहा त्याची, फलंदाजीची स्टान्स पहा, त्याच्यावरून समजतं की आक्रमणच करेल. दुसरा बॉल देखील आडव्या बॅटने खेळला. डीप मध्ये फिल्डर आहे काऊ कॉर्नर रिजन मध्ये. अविनाशने बॉल अडवला, तोपर्यंत सिंगल इथे मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 46-46. बॉल शिल्लक आहेत पहिल्या सत्रातले 4. 26 बॉल आतापर्यंत टाकून झालेत आणि अजूनपर्यंत एकही एक्स्ट्रा रन खर्च केलेली नाहीये. त्याच्यामुळे सराव किती करून आलेत हे सर्वच गोलंदाज हे स्पष्ट होत आहे. चांगली गोलंदाजी राहिली आहे. पुढचा बॉल, यावेळेला बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक येतोय लॉंग ऑफ रिजन मध्ये. जजमेंट खूप चांगलं आहे, चांगला झेल स्मिथने टिपलाय. फलंदाज बाद. विकेट प्राप्त केली बंटी डोलकरने राऊंड विकेटने. चांगली ऍक्शन, समोर स्मिथ होता, स्मिथने कोणती चूक केलेली नाहीये. लॉंग ऑफ रिजन मध्ये एक चांगला झेल आणि काय टेलिकास्ट आहे, कॅमेरामॅनचं वर्क पहा. शेवटपर्यंत बॉल त्याने टिपला आणि त्यानंतर हे ग्राफिक्स PTC लाईव्ह, अप्रतिम लाईव्ह टेलिकास्ट दळवी बंधू यांच्या माध्यमातून. 46ला 6 अशी परिस्थिती. अजूनही या डावातले 3 बॉल शिल्लक. 27 बॉल मध्ये एकही एक्स्ट्रा रन आलेली नाहीये. वाईट बॉल नाहीये, नो बॉल नाहीये, लेग बाय पण नाही. हे भरपूर कमी वेळेला दिसतं असं चित्र. पाहायला तर बॉल लागलेलाच नाहीये, बाय तर गेलेलीच नाहीये धाव.
बॅटलाच लागले, जेव्हाही बॉल लागलेत. विकेट देखील आतापर्यंत गमावलेले आहेत 6. 3 बॉलचा खेळ शिल्लक. नवीन बॅटर मैदानामध्ये आदित्य भगत, शेलगरचाच याच गावचा खेळाडू. ऑन साइडला दिशा दिली अलॉंग द कार्पेट. बॉल चालला डीप मध्ये, क्षेत्ररक्षक येतोय अविनाश डोलकर. काय थ्रो आहे अविनाशचा, विकेट किपरच्या बरोबर हातात. जास्त हालावही लागलेलं नाहीये, हालचाल करावी लागलेली नाहीये विकेट किपरला. येते 1 धाव. टीमची धावसंख्या सिंगलने आतापर्यंत 47. आता 50 होतील का हा प्रश्न आहे. बॉल शिल्लक आहेत 2. 50 झाल्या तरी एक फायटिंग स्कोर निर्माण होऊ शकतो. पुढचा बॉल बंटीचा. बंटीचा हा बॉल बॅक ड्राईव्ह, थोडासा लॉंग ऑफ रिजन मध्ये स्ट्रेट खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतोय, सिंगल इथे मिळेल. टीमची धावसंख्या सिंगलने स्कोर बोर्डवर 48. या बॉलवर सिंगल आली तर एक्झॅक्ट 50चं लक्ष. या बॉलवर एक मोठा फटका पाहिजे. षटकाराला तर 55चं लक्ष, चौकाराला तर 53चं लक्ष. तो प्रयत्न करावा लागेल. बॅटर आहे मैदानामध्ये आदित्य भगत. लास्ट बॉल, चांगला बॉल, परफेक्ट यॉर्कर, खोदून काढलाय. डीप मध्ये फिल्डर आहे, क्षेत्ररक्षण चांगलं आहे. विनोदचं दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि ते मात्र फलंदाज बाद होतोय. एकच धाव मिळेल. 49 धावा झालेल्या आहेत, फलंदाज बाद झालेले आहेत 7. 50 धावांचं लक्ष दुसऱ्या डावामध्ये असेल. टीम शैलेश स्मृती 11 तरघरच्या समोर महेश स्पोर्ट्स शेलगरने ठेवलेलं. उत्तमजी कोळी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जाईल. आणि दोन्ही टीमचे कॅप्टन नेक्स्ट सेमीफायनल टॉस साठी आपण सन सिटी ब्लास्टर कोंबडभुजा आणि खारकोपर किंग्स दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर या टॉस साठी. उत्तमजी कोळी साहेब आपण यावं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि हा सन्मानाचा आपण स्वीकार करावा. आपलं सहर्ष स्वागत UNPL मध्ये. तर 50 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग दुसऱ्या डावामध्ये करायचंय आणि 50 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग दुसऱ्या डावामध्ये शैलेश स्मृती 11 तरघर हा संघ मैदानामध्ये फलंदाजीसाठी उतरेल. या आपण समालोचन कक्षात इन्व्हाइट करूया रायगडची बुलंद तोप. या पण ऐकूया मच्छिंद्र पाटील सर यांचा आवाज. धन्यवाद. उत्तमजी कोळी साहेबांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जातोय. अमरजी पाटील, सचिन शेटकर साहेबांच्या शुभास्ते स्वागत आहे. उत्तमजी आपण आसनस्थ व्हावं. सचिनजी म्हात्रे साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सुद्धा सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं करण्याची मी विनंती करतोय. सचिनजी म्हात्रे साहेब आपण सुद्धा या सन्मानाचा स्वीकार करावा. आपलं सहर्ष स्वागत. अमरजी पाटील, अमरजी कडू यांच्या शुभ हस्ते हा सन्मान सचिनजी म्हात्रे साहेबांचा. चला सन सिटी ब्लास्टर कोंबडभुजे आणि खारकोपर किंग्स प्रतीक आणि ऋषी लवकर आपण टॉससाठी या. सुजितजी ठाकूर साहेब शिवाजीनगर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचा सुद्धा सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं करण्याची मी विनंती करतोय. सुजितजी आपण यावं आणि या सन्मानाचा स्वीकार करावा. आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक असं स्वागत. नुकतंच स्क्रीनवर जे गाणी लागलं होतं अग अग बंशी, या गाण्यामधील कलाकार उमेशजी गो यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन या स्पर्धेचा आनंद घ्यावा. आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. यावं आपण मंचावर. सुजितजी ठाकूर साहेब यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी करण्याची मी विनंती करतोय. यावं आपण सुजितजी. आपलं सहर्ष स्वागत. लवकरच स्पर्धा एक पाहायला मिळेल तुम्हाला. आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर 17-21 जानेवारी रोजी शिवाजीनगरच्या भव्य श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण स्टेडियमवर खरं तर अगदी ग्रीनिश ग्राउंड तुम्हाला पाहायला मिळेल.
तर स्वागत केलं जाईल या ठिकाणी आमचे DJ सँडी, DJ वासू, DJ रोशन. खरं तर बक्षीस समारंभामध्ये वेळ नको म्हणून अगोदरच आपण सन्मान सगळ्यांचे उरकतो. त्या ठिकाणी सन्मान केला जाईल ज्यांच्या खरं तर मी तर म्हणेन अथक परिश्रम केलेत या माणसानं. आणि DJ वासू ना एकदा नक्कीच हे सगळं जे म्युझिक्स होतं एकदा आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळा व्हायला हरकत नाही या माणसासाठी. DJ सँडी, रोशन सगळ्यांनी फार मोठी मेहनत मात्र या स्पर्धेसाठी केली आहे. त्या संपूर्ण टीमचा आम्ही या ठिकाणी धन्यवाद देतोय. खूप चांगलं सहकार्य मात्र या स्पर्धेसाठी करण्यात आलं. आणि जाऊया मॅचच्या दिशेनं. मॅचला होते सुरुवात. ऐकूया मच्छिंद्रजी पाटील सरांचा आवाज. थँक्यू. बहुत बहुत शुक्रिया दीपक सर, बहुत बहुत शुक्रिया कुणाल सर. चलेंगे दोस्तों मैदान के ऊपर वेरी गुड इन टॉल आप प्रेजेंटर आप देख पा रहे हैं UPL उल्वा प्रीमियर लीग का शानदार सफर. आज देखते देखते ये सफर अंतिम चरण में आता हुआ. रात की फिजाओं में ये प्रतियोगिता खूबसूरत निखारते रहती हुई और ये पहला इनकाउंटर नंबर चलता हुआ 50 का लक्ष्य बीच मैदान के ऊपर. पहली गेंद, बहुत ही बड़ा शॉट, लॉप किया गेंद को, यहां पर गेंद सीमा पार, लॉन्ग ऑन के ऊपर से तान दिया. 6 रन, शानदार शुरुआत. बोला जय श्री राम. जय श्री राम बोलो जय श्री लाजवाब बल्लेबाजी. वाह भाई वाह, क्या शुरुआत की मैदान के ऊपर. यही होनी चाहिए मैदान के ऊपर क्योंकि पिछले दिन की हुई मेहनत का अब रंग लाने का समय आ चुका है. और पहले गेंद पर शानदार छक्का लगाकर वेलकम टू ग्राउंड स्वागत किया कप्तान ने अनिकेत का मैदान के ऊपर. इस बार भी बढ़िया शॉट, लगातार छक्के की बरसात, बीन बादल बरसात मैदान के अंदर. पहला लॉन्ग ऑन के ऊपर, यह दूसरा लॉन्ग ऑन के ऊपर. वाह भाई वाह, लाजवाब बल्लेबाजी. एक घराचा छोटा केलाय खरा सातबारा उतारा. अनिकेत कोहली इस प्रतियोगिता में 22 गेंदों में 65 रन बना चुके मैदान के अंदर. वही बल्लेबाज मैदान के ऊपर. टीम मीटिंग कॉल करने के लिए यहां पर बिल्कुल विवश का मजा आएगा खेल का. इसे कहते हैं इनकाउंटर नंबर पहला. सेमीफाइनल का पहला इनकाउंटर हम देख पा रहे हैं. उल्वा प्रीमियर लीग की चर्चा काफी दुनिया में है. ये चर्चा हर नगर, हर शहर, हर घर, हर चौराहे महाराष्ट्र के कोने कोने में है. इसकी वजह चांदी की ट्रॉफी, इसके उल्वा नीट का जबरदस्त क्रिकेट मैदान के अंदर, और वो हम मैदान पर देख पा रहे हैं. सभी दर्शकों का इस प्रतियोगिता में मच्छिंद्र पाटिल फिर एक बार स्वागत करना चाहूंगा. पड़ाव 5वां उल्वा प्रीमियर लीग का शानदार और यादगार सफर. पिछले 5 दिन से क्रिकेट की प्रतियोगिता का आगाज होता हुआ और आज 6ठे दिन में मैदान के ऊपर आज प्रतियोगिता का समापन किया जाएगा. आसमान साफ सुथरा, रात के बज चुके हैं यहां पर ठीक 7:56. आसमान साफ सुथरा, चांद नजर नहीं आ रहा है. बारिश की कोई संभावना नहीं है. हल्की सी शबनम मैदान के अंदर और दर्शकों की तादाद में चलेगा आज प्रतियोगिता का यह शानदार यादगार सफर. अंतिम चरण में चलेगा. बने रहना, कहीं भी मत जाना, हमारे साथ देखते रहना. UPL यानी कि उल्वा प्रीमियर लीग का यह शानदार और यादगार सफर संस्करण 5वां और आज प्रतियोगिता का अंतिम चरण में आती हुई प्रतियोगिता मैदान के ऊपर. गेंदबाज आदित्य भगत क्या कुछ वापसी कर पाएंगे या फिर बल्लेबाज अपने अनिकेत कोहली कप्तानी पारी खेलते हुए इसी तरह से बरसे के मैदान के ऊपर. क्या होगा, क्या अनिकेत के कदम, क्या होगा अनिकेत का अगला कदम, और क्या गेंदबाज टीम मीटिंग के करने के बाद इस बल्लेबाज को रोकने की क्षमता क्या असल में रखते मैदान के ऊपर. मजा आ रहा है. वाह भाई वाह, लाजवाब बल्लेबाजी. इस बीच ये गेंद आपकी बात डिफेंस यही होना चाहिए था मैदान के ऊपर. यही सलाह दी थी मैदान के ऊपर जब टीम मीटिंग कॉल की गई. सामने गेंद को नहीं रखना है, बल्लेबाज को जकड़ में रखना है, उनके पैरों में जंजीर रखने हैं. और आ चुके यहाँ पर वोडाफोन वाल के यानी कप्तान यहाँ पर ऋषि नायक इस समय सन सिटी ब्लास्टर की कप्तानी करेंगे. स्वागत है आपका ऋषि नायक, इस बहुत ही बड़े खिलाड़ी मंच के ऊपर आते हुए. गति में परिवर्तन उठा दिया इस गेंद को. खिलाड़ी मौजूद एक सक्कर कंडीशन में. लाजवाब कैच, बड़ा शिकार मैदान के अंदर. जिस शेर के लिए जाल बिछा था वो शेर जेल में फंस चुका पर और जीवन कोहली कैच के नीचे. बड़ा शिकार, एक और बड़ा शिकार मैदान के अंदर.
ये देखिए टीम मीटिंग कॉल की थी, इसीलिए कॉल की थी इस बल्लेबाज को किस प्रकार जाल में फंसाया था, वो फंसा भी दिया मैदान के अंदर। हर गेंद के बाद चौके छक्के नहीं लगते, यानी हर दिन दसरा दिवाली नहीं होती, कभी कभी अमावस की रात भी होती है, लेकिन ये बल्लेबाज इस तरह उफान पर मैदान पर थे। कप्तानी पारी खेली जरूर, लेकिन पिछले 2 गेंद में यहाँ पर टीम मीटिंग कॉल करने के बाद बल्लेबाज के पारी का अंत हुआ, लेकिन लाजवाब शुरुआत की। टीम का स्कोर 12, 1 विकेट के नुकसान के ऊपर 4 गेंदों का खेल समाप्त हुआ है। जीत के लिए 50 का लक्ष्य। आप देख पा रहे पहला सेमीफाइनल का एनकाउंटर नंबर पहला शैलेश स्मृति 11 तरगर, जिनके पास 50 रन का टारगेट है। इसके कप्तान है अनिकेत कोहली और उनके ऑनर है धीरज ओवलेकर, और उनके सामने विपक्ष में महेश स्पोर्ट शेलगर, जिनके ऑनर है सचिन गरत और कप्तान है अनिकेत कोहली। टीम का स्कोर 12 रन 4 गेंदों के समाप्ति के बाद 2 विकेटों के नुकसान के ऊपर शानदार वापसी, वंडरफुल वापसी के यहाँ पर आदित्य भगत ने सच वंडरफुल कमबैक। कि गेंदबाज वही होता है जो वापसी की क्षमता 100% रखता है मैदान के अंदर, वो रखी मैदान के अंदर। क्योंकि शाम का बुला, यदि सुबह का बुला शाम को करे तो इसे बुला नहीं कहते। कभी कभी अच्छे गेंदबाज को बड़ी बल्लेबाजों की ओर से मार पड़ता है तो इसे खराब गेंदबाज नहीं कहते हैं। लाजवाब वापसी मैदान पर, मजा आएगा। आपकी बार फिर एक बार बल्लेबाज ने उठाकर खेल दिया, खिलाड़ी मौजूद, लेकिन उनके पहुंच में कैच, पंकज गेंद के नीचे। ये उल्वा प्रीमियर लीग का स्टैंडर्ड है, ये उल्वा प्रीमियर लीग का खेल है और ये उल्वा प्रीमियर लीग का क्लास है। एक और विकेट का नुकसान, 12 पर 2। ये देखिए एक्शन रिप्ले किस प्रकार रहा है स्क्रीन के ऊपर। ये स्क्रीन की चर्चा भी काफी हुई, जितनी उर्वा प्रीमियर लीग की चर्चा हुई उतनी ही स्क्रीन की चर्चा हुई। और स्क्रीन के ऊपर हम देख पा रहे क्या क्या चलपका, मानो चीता मैदान के अंदर आ चुका है जंगल से आकर। और क्या ये मैदान के अंदर इसने यहाँ पर क्या चलपका, बड़ा विकेट मैदान से बाहर, एक और विकेट OU2 आउट मैदान से। 5 गेंदों का खेल समाप्त हुआ। एनकाउंटर नंबर पहला सेमीफाइनल का मुकाबला हम देख पा रहे हैं। रात की फिजाओं में यहाँ पर ये रोशनी में चलता हुआ, धुंधली रोशनी में चलता मुकाबला, आज के प्रतियोगिता पहला एनकाउंटर नंबर सेमीफाइनल का पहला मुकाबला देख पा रहे हैं। दर्शकों की तादाद काफी मात्रा में यहाँ पर। उल्वा प्रीमियर लीग का जो नशा है, खुमार है, जुनून है, हमेशा सर पर चढ़ा रहता है। 365 दिन दर्शक इस प्रतियोगिता का इंतजार करता है और खिलाड़ी इस प्रतियोगिता में खेलने के लिए मछली की तरह मचल देते रहते हैं। वो प्रीमियर लीग मैदान के अंदर लाजवाब वापसी के यहाँ पर आदित्य भगत ने पहले 2 गेंद में 2 छक्के, पिछले 3 गेंद में 2 विकेटें। अब आखिरी के इस ओवर की फाइनल डिलीवरी ऑफ द फर्स्ट पावर प्ले ओवर। इस मर्तबा एज लगी, विकेटों के पीछे छलांग तो लगाई, लेकिन इस बार क्या हो गया ये देखिए। कितना अफसोस जता मैदान के अंदर, लेकिन क्या लाजवाब स्टैंडर्ड। एक बार जोरदार तालियां दोस्तों फील्डिंग के लिए। लाजवाब फील्डिंग का प्रदर्शन किया पर। ऐसा नहीं लग रहा कि हम टेनिस क्रिकेट खेल रहे हैं, ऐसा लग रहा है कि जॉन्टी रोड्स मैदान पर है और हम लेदर इंटरनेशनल लेवल पर खेल रहे हैं। ये उल्वा प्रीमियर का खुमार है, ये उल्वा प्रीमियर की नशा है और ये उल्वा प्रीमियर का स्टैंडर्ड क्रिकेट मैदान देख रहे हैं। ओवर का समापन, टीम का स्कोर बनता हुआ एक ओवर के समझ का टीम का स्कोर 13, 2 विकेटों के नुकसान पर। ये देखिए एक्शन रिप्ले किस प्रकार रहा। एज लगी, बल्ले का ऊपरी किनारा, वहां पर विकेट कीपर ने छलांग तो लगाई, लाजवाब छलांग भाई, वाह भाई वाह, क्या मजा है मैदान के अंदर। इसे कहते हैं इंटरनॅशनल क्रिकेट। ये देखिए ब्लॅक जर्सी, यस दीपक सर। तर टॉस केला जाईल या ठिकाणी आमचे मान्यवर नुकतंच ज्यांचं आगमन झालं उमेशजी कोळी सर खरं तर या ठिकाणी उपस्थित झालेत. नुकतंच गाणं सुद्धा ऐकलं त्यांचं आपण, सातबारा उतारा, आणि त्याच्यामध्ये नक्कीच पाहायला गेलं तर ॲक्टिंगच्या भूमिकेमध्ये आहेत कास्ट केले आणि त्यांच्या शुभास या सामन्याचा नाणेफेकीचा कौल मात्र संपन्न केला जाईल. सेकंड सेमीफायनल एका बाजूला असेल सनसिटी ब्लास्टर कोंबडभुज आणि दुसऱ्या बाजूला खारकोपर किंग्स ऋषी विरुद्ध प्रतीक अशी लढाई मात्र पाहायला मिळेल. आणि उमेशजी कोळी साहेबांच्या शुभास या ठिकाणी हा नाणेफेकीचा कौल. टेल इज अ कॉल. टेल इट इज. टॉस जिंकलाय प्रतीक, निर्णय का असेल? फिल्डिंग. कसं वाटतंय समोर आता सनसिटी ब्लास्टर कोंबडभुज आहे, ऋषी नाईक भलत्याच फॉर्ममध्ये आहे, चांगल्या धावा 100 पेक्षा जास्त धावा त्याच्या पॅटमधून आल्यात. किती चॅलेंज आहे या खेळाडूचं? चॅलेंज खूप मोठं आहे आणि आम्ही कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू, कारण आम्ही मला वाटते पूर्ण बॅटिंग साईडमुळेच जिंकलो पूर्ण मॅचेस, कारण पहिल्यांदा मला वाटते फिल्डिंग आली या लीगमध्ये. काय म्हणशील सपोर्ट बद्दल? खूप चांगला सपोर्ट खरं तर आहे, चांगला क्लायमेट तयार होतो जेव्हा खारकोपर किंग्स मैदानामध्ये खेळत असतं. सपोर्ट तर खूप आहे, सर्वांचा सपोर्ट आहे म्हणूनच आम्ही खेळू शकतो, नाही तर मला वाटतं कुठलाच प्लेअर मोठा होऊ शकत नाही सपोर्टर नसले तर. या 5व्या पर्वामध्ये फायनलमध्ये दिसेल खारकोपर किंग्स? नक्कीच प्रयत्न तर असेलच. त्याला खूप साऱ्या शुभेच्छा असतील.
इथं विकेटचं पतन झालंय. महेश स्पोर्ट्स शेलगर संघाचा जल्लोष तुम्हाला पाहायला मिळतोय आणि इथे पहा जल्लोष करत असताना, परंतु प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आमच्या समेत आहेत ऋषी नाईक. खरं तर ऋषी टॉस विरोधामध्ये गेलाय, बॅटिंग करायचे, चांगला फॉर्म आहे तुझा यंदाच्या हंगामामध्ये, सगळ्या मॅचेस जिंकल्यात, ही एक प्लस पॉईंट आहे. काय म्हणशील? नक्कीच टॉस मॅटर नाही करत इथे. ह्या सिच्युएशनला आपण काय कॉन्ट्रीब्यूट करतो हेच महत्त्वाचं आहे. तर प्रत्येकाने आपलं बेस्ट द्यावं आणि मॅच जिंकायचा प्रयत्न करावा. काय अपेक्षा आहेत बाकी खेळाडूंकडून? कोणत्या खेळाडूंकडून अशा जास्त अपेक्षा असतील? कारण आता सेमीफायनल आहे, इथून फायनलचा प्रवास तो सनसिटी ब्लास्टर कोंबडभुजीने गाठलेला नाही आहे आणि इथे मात्र तुझ्या नेतृत्वाखाली खेळताना एक चांगली संधी मात्र सनसिटी ब्लास्टरला असणार आहे. नक्कीच अपेक्षा असे प्रत्येक प्लेअरकडून नाही असं नाही, पूर्ण टीमकडूनच अपेक्षा आहे. प्रत्येकाने आपलं 100-200% 100चं 200 कसं करता येईल हे पाहायचं आहे. आणि प्रत्येक प्लेअरकडून म्हणजे असं ॲज अ टीम आम्ही पूर्ण सगळ्या मॅचेस ॲज अ टीम म्हणूनच जिंकलो आहे. भले माझी बॅटिंग होत असेल पण महत्त्वाचं जे आहे, जे बॉलिंग युनिट आहे आमचं, ते खूप चांगलं चाललं आहे. म्हणजे प्रत्येक टीमला आम्ही कमी धाव रिस्ट्रिक्ट करतो आहे. छोटी मॅचही आम्ही जिंकलो आहे. तर आहे चांगलं चाललं आहे सगळं आणि त्या परीनेच प्रयत्न करू. एकही सामना गमावलेला नाही. ही विजयाची परंपरा मात्र अशीच चालू राहील. फायनलमध्ये आपल्याला सनसिटी ब्लास्टर कोंबडभुजी संघ दिसेल. नक्कीच प्रयत्न तर तेच आहेत का, त्यासाठीच आपण खेळतो सगळे. हार आणि जीत आहेत पण प्रयत्न ठेवल्याशिवाय आपण पुढे पाहू शकत नाही. खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला. तर नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो खारकोपर किंग्स संघानं आणि त्यांनी पहिल्यांदा फिल्डिंग करायचा निर्णय घेतला. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू. टीम का स्कोर 13 रन. इस बार बल्ले का फेस खोरा खिलाड़ी वहां पर मौजूद आते हुए, लेकिन क्या चौथा विकेट मिल पाएगा? नहीं, यहां पर आसान सा कैच छोड़ दिया दबाव है मैदान के अंदर. ये सेमीफाइनल एनकाउंटर का नंबर का हमेशा दबाव हमने देखा है और जंगल में जिस तरह हिरन दौड़ते हैं उसी अंदाज में रन बना मैदान के ऊपर. 2 रन. टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 15 रन. पहले 2 गेंद में 12 रन, उसके बाद पिछले 6 गेंदों में महज 5 रन. ये क्रिकेट हम देख पा रहे हैं. मजा आएगा खेल का. जिस प्रकार से खेल आगे बढ़ रहा है उस प्रकार से उम्मीद काफी इस मैदान पर हम देख पा रहे हैं और खेल की भावना यहाँ पर खेल विभिन्न मोड से ये मुकाबला और गुजर रहा है मैदान के ऊपर. पहले ओवर में 13 रन, दूसरे ओवर का आगाज हुआ. टीम का स्कोर 15. विकेट गिरी यहां से बिल्कुल हमारे स्कोर में बताएंगे. विकेट गिरे 3 मैदान के ऊपर. 50 का लक्ष्य और सेमीफाइनल का पहला सेमीफाइनल का मुकाबला हम देख पा रहे हैं. 50 के लक्ष्य को पीछा करने के लिए काफी संघर्ष करना पड़ रहा है. इस बीच ये गेंद सुयश कोहली 20 बार कट कर दिया गेंद को. खिलाड़ी वहां पर मौजूद पॉइंट के ऊपर से खिलाड़ी ने गेंद को बिल्कुल एग्जीक्यूट किया. शानदार एग्जीक्यूट था, लेकिन जब तक गेंद को पकड़े यहाँ पर फेंके तब तक समय था बल्लेबाज के पास 2 रन पूरा करने का. इसे कहते हैं सेंसेबल क्रिकेट. अब अक्लमंद क्रिकेट मैदान के ऊपर खेला जा रहा है. पहले 2 छक्के, उसके बाद कई गेंदे बीत चुके यहाँ पर, लेकिन चौके छक्के के दर्शन दुर्लभ हो चुके मैदान के ऊपर. इक्का दुक्का से उनकी रफ्तार बढ़ती हुई. जब टीम मीटिंग कॉल की तो एक अच्छा सफर मैदान के ऊपर देखने को मिला. एक अच्छा बाउंस बैक टीम ने यहाँ पर मैदान के ऊपर लिया और टीम का स्कोर यहाँ पर रुका हुआ 2 से आगे बढ़ता हुआ 17-3 मिनट तक निसार के पर का दूसरा और प्रगति पर. मजा आएगा खेल का. बल्लेबाज स्ट्राइक एंड पर रोहन कोहली. एज लगी लेकिन बाहों से यहाँ पर लाजवाब गेंदबाजी. गेंद में रफ्तार सही थी, यहाँ पर सटीक लाइन को बरकरार किया था, दिशा को संतुलित रखा था, कंधे का इस्तेमाल शानदार किया था, रिलीज और डिलीज खुद को बैलेंस भी अच्छा किया था. और ये शानदार गेंदबाजी हर डॉट गेंद मैदान के बल्लेबाज के ऊपर दबाव बरकरार करेगी. लेकिन एका छक्का एका चौका मैदान के ऊपर फिर एक बार बल्लेबाज के लिए एक अच्छा सफर मैदान के ऊपर तय कर सकते. ये मुकाबला इतना आसान नहीं है क्योंकि ये टीमें 12 टीमों को शिकस्त देकर 14 यानी कि 4 टीमें मैदान के ऊपर बच चुकी है. तो इनका सफर काफी लंबा भी रहा है और यादगार भी रहा है. यह मुकाबला आपके आंखों को बिल्कुल सुकून देगा और ठंडी में गर्मी का एहसास लाएगा. इतना बड़ा मुकाबला होगा. इस बीच ये अगेन आपकी बार और ये प्ले डाउन विकेट. एक और विकेट का नुकसान. विकेट नंबर 14. पहले ओवर में रन रन रन, उसके बाद विकेटों का सिलसिला जारी हो चुका है, यानी फासा बदल चुका है और यह मुकाबला संगीन होता नजर आ रहा है. ही जी दांडी उडवली वाऱ्याच्या इथे हमारे एकनाथ मलिक के एक्शन रिप्ले किस प्रकार पीटीसी का शानदार लाइव टेलीकास्ट हम देख पा रहे हैं. बहुत ही शानदार लाजवाब टेलीकास्ट दिखाया जा रहा है स्क्रीन के ऊपर. पहले से तैयार नहीं थे, अधूरे मन से खेला हुआ शॉट था और बिल्कुल डबल माइंड हुए थे बल्लेबाज. गेंद को डाउन द लाइन खेलना चाहते थे और गेंद निचली हिस्से में रखे. ये देखिए इस एंगल से आप देख सकते हैं, फ्रंट एंगल से एक्शन रिप्ले किस प्रकार रहा. पर तैयार नहीं थे बल्लेबाज, अधूरे मन से खेला हुआ शॉट था. समरीन डिलीवरी नीचे रह गई, बल्ले का अंदरूनी हिस्सा लगकर प्ले डाउन विकेट हुआ यहां पर. और चौथा विकेट 17 पर एक और खतरा.
खतरा टला नहीं मैदान के ऊपर, मजा आएगा खेल का। जैसे जैसे खेल आगे बढ़ेगा वैसे मुकाबले की गरिमा को आगे बढ़ाया जाएगा और एक खेल से भावना से जुड़ा मुकाबला 8:05 ये पहला एनकाउंटर हम देख पा रहे मैदान के अंदर, मजा आ रहा है मैदान के ऊपर। शैलेश स्मृति 11 तरगर इस समय 50 रन को चेस करती हुई और महेश स्पोर्ट्स शेलकर सब कुछ दांव पर लगाकर पूरी कायनात लगाकर इस मुकाबले को रुकाने की क्षमता रखते हैं। आज देखिए जरा किसमें कितना दम है, कौन रुकाएगा, कौन भागेगा, कौन फाइनल में पहुंच पाएगा और कौन जीत का परचम लहराएगा। कई सवाल मैदान के अंदर है, मजा आ रहा है, बहुत ही शानदार ये सुहानी रात और सुहानी रात में इस सुहाना यादगार सफर। आपकी बार यहां पर शॉट पुल करते हुए खिलाड़ी को बिल्कुल भेज दिया मिड विकेट के ऊपर, गेंद को प्रयास करने के लिए शानदार थ्रो तो नहीं कह सकता कि बाउंस दिया, अच्छा थ्रो था यहां पर 1 रन के साथ। तालियों की गूंज हमारे कानों तक पहुंची और ओवर का पास समापन, टीम का स्कोर यहां पर 18 4 विकेटों के नुकसान के ऊपर। पहले ओवर में 13, इस ओवर में 5, कुल मिलाकर 2 ओवर का समाप्त हुआ। यानी कि पहले ओवर में बल्लेबाजों का बोलबाला और इस ओवर में गेंदबाजों का बोलबाला अप एंड डाउन चलता रहेगा मैदान के ऊपर। 18 रन 4 विकेट के नुकसान के ऊपर डीज है। Premier League, Ulvenon Premier League, Ulvenon Premier League, Ulvenon Premier League। उल्वे प्रीमियर लीग ये लीग नहीं, अब ये ब्रांड बन चुका है क्योंकि पिछले 4 साल का सफर यादगार रहा। 5वें साल में तो यहाँ पर सिल्वर ट्रॉफी और ये बाइसिकल देख रहे हैं, पर पूरा शोरूम ही लगा दिया मैदान के अंदर। और उल्वे नोड आज के तारीख में खारगर से भी ज्यादा ऊंचाई पर छूने वाला यानी कि प्रगति का शहर माना जाता है। उसी उल्वे नोड में हमें प्रतियोगिता देख पा रहे हैं, उल्वे प्रीमियर लीग 2024 का सफर। 3 जनवरी को यह सफर शुरू होता, आज ये प्रतियोगिता का सफर अंतिम चरण में आया। कब पता चला, पता ही नहीं चला कब प्रतियोगिता का आगाज हुआ और कब प्रतियोगिता का समापन होगा। यही नशा यहाँ पर उल्वे प्रीमियर लीग का, सभी खिलाड़ियों का, सभी हमारे दर्शकों का जो क्रिकेट से बेइंतहा बेपनाह मोहब्बत करते हैं, उन सभी का हम स्वागत करना चाहेंगे। कई में मत जाना, देखते रहना। यहाँ पर जो दर्शक यूट्यूब से पीटीसी के द्वारा हमसे जुड़ चुके हैं, स्वागत है आपका भी। कहीं भी मत जाना, देखते रहना। ये उल्वा प्रीमियर लीग का शानदार और पहला एनकाउंटर नंबर सेमीफाइनल हम देख पा रहे मैदान के ऊपर। समीकरण तब्दील होगा मैदान के ऊपर। 2 ओवर का खेल समाप्त हुआ, 18 रन जीत के लिए 5 ओवर में 50 की औसत है। 10.00 के औसत से रन बनाने अब तक मेंटेन नहीं हुए, यानी कि 9 के औसत से रन जरूर बने। 50 का लक्ष्य है और टीम का स्कोर है 18। जीत के लिए अब समीकरण बनेगा 32 होने की आवश्यकता 18 गेंदों में। नूर के शुरुआत गेंदबाज में प्रीतेश कोहली, राउंड विकेट आते हुए फुल टॉस गेंद दिशा दी, कवर में खिलाड़ी है, वहां पर खिलाड़ी दौड़ कर आएंगे जब तक गेंद को उठाए समय तक बल्लेबाज के पास 1 रन का इजाफा होता हुआ। आफ्टर फिनिशिंग द पावर प्ले यू कैन सी सो मेनी प्लेयर्स आर ट्रांजिटिंग ऑन बाउंड्री लाइन, इट इज वेरी डिफिकल्ट फॉर बैट्समैन टू फाइंड द गैप नाउ, क्योंकि सेम यहाँ पर P1 P2 के ओवर समाप्त हुए और खिलाड़ी आप सीमा रेखा पर है, तो यहां से बड़े शॉट गैप खेलना बल्लेबाज के लिए चुनौती होगी मैदान के ऊपर। गेंद का परीक्षण किया बल्लेबाज ने, क्योंकि इससे पहले बड़े हिट लगे थे गेंद के ऊपर, गेंद डैमेज तो नहीं हुई। यहाँ पर गेंद का परीक्षण जांच करते हुए यहाँ पर और समीकरण बनेगा 1 रन के आगे बढ़ता हुआ। स्ट्राइक पर अब बल्लेबाज होंगे इस समय विनोद भगत, उनका 7 नंबर है सागर कोहली। विनोद भगत खेल रहे 1 के ऊपर, सागर कोहली खेल रहे 0 के ऊपर। अब तक उनको मौका नहीं मिला मैदान के ऊपर। इस समय इस बार ये गेंद तीसरी ओवर की दूसरी गेंद, और ये गेंद कहां पर फेंकी पता नहीं चला। मॉइसर है विकेट में और हाथों में भी मॉइसर है, यहाँ पर शबनम गिरी है। सुनील पाटिल सर हमें बताते हो कि इट्स नो बॉल, यानी कि फ्री हिट होगी। ऐसी गेंदें आपको उर्वा प्रीमियर लीग में काफी पछतावा देगी। और बाउंस की आपको यहाँ पर बिल्कुल बाउंस के लिए भी आपको एक इशारा दिया गया, यानी कि आपको सतर्क किया गया कि अगली बाउंस आप नहीं कर सकते। और ये गेंद काफी पछतावे वाली होगी इस समय गेंदबाज के लिए। इससे मिलेगा यहाँ पर फ्री हिट का इशारा है कि नहीं फ्री हिट, यानी कि कैसे भी आप खेल सकते हैं, रनआउट के और रूप में ही आप आउट हो सकते हैं और ना नहीं, यहाँ पर कोई मौका नहीं आउट होने का। मजा आएगा खेल का। टीम का स्कोर धीमे आंच में चला यहाँ पर, क्योंकि जो खेल अब चल रहा है धीमे आंच पर चल रहा है। पहले शुरुआत में बहुत मजा आया था, इस बीच फ्री हिट की गेंद थी, फुल टॉस गेंद, दिशा दी गेंद को, खिलाड़ी वहां पर मौजूद, गेंद जा रही एक स्कोर की वजह से 1 बॉल सीमा पर। शानदार इस्तेमाल फ्री हिट का, एक और चौका। जी हाँ बिल्कुल, ये देखिए दर्शक और दर्शक, ये देखिए पूरे दर्शक यहाँ पर जो क्रिकेट से बेइंतहा मोहब्बत करते हैं, बेपनाह मोहब्बत करते हैं, वो दर्शक स्क्रीन के ऊपर हम देख पा रहे हैं।
जीत के लिए देखिए जरा किस्मत कितना दम है, लाजवाब सॉन्ग यहाँ पर बजा, लेकिन दम तो सब में है, लेकिन दबाव भी मैदान के अंदर है, काबिलियत हर खिलाड़ी के अंदर है, लेकिन दबाव को किस प्रकार आप यहाँ पर हैंडल करते हैं, ये बड़ी मायने रखती है क्रिकेट की दुनिया में। ये बात है, चौका लगा, चौके से स्कोर बोर्ड आगे बढ़ा और राहत की सांस ली कप्तान यहाँ पर, क्योंकि चौके से स्कोर बोर्ड आगे बढ़ेगा 24। ये देखिए दर्शक और पूरे दर्शक मैदान के अंदर। इस बार पुश किया गेंद को, पुश करो, खुश रहो, शानदार क्रिकेट, एक और शानदार चौका। सागर कोहली ने तो कसम खाई, मैदान के ऊपर खाएंगे तो घी के साथ, नहीं तो नहीं खाएंगे, यानी कि मारेंगे तो चौके छक्के, सिंगल डबल नहीं लेंगे। इस बल्लेबाज ने अब तक 3 गेंदों का इस्तेमाल किया, 2 चौके लगाए। पहला एक्स्ट्रा कवर के रीजन में आप लेट क्रिकेट के जरिए खेला, पर गेंद थर्ड मैन के रीजन में चौका आता हुआ, रन आई इस ओवर से, और ये तीसरा ओवर काफी यहां पर संजीवनी का काम करता हुआ इस समय बल्लेबाजी टीम के लिए, यानी कि शैलेश स्मृति 11 तारका टीम के लिए। दिन अच्छे और यहां पर माहौल अच्छा उन बल्लेबाजों के लिए। फुल टॉस गेंद, नो बॉल का इशारा, गेंद यहां पर बीमर कही जाएगी, 1 रन जरूर मिलेगा। ये दूसरी बाउंस है, अब अंपायर क्या फैसला करेंगे इसके ऊपर निगाह हमारी, और गेंदबाज का बिल्कुल तबादला किया जाएगा, यानी कि बची भी गेंदें पार्ट टाइम गेंदबाज के रूप में फेंकी जाएगी। मैं युवा प्रीमियर लीग की कमेटी का सभी का शुक्रिया अदा करना चाहूंगा। 5वें साल प्रतियोगिता में हमारे ऊपर भरोसा जता और हमें कमेटी का मौका दिया। अमर दादा हमारे हमेशा कांटेक्ट में दी इस प्रतियोगिता के लिए, उनका भी हम शुक्रिया अदा करेंगे। अब आएगा खेल का असली मजा, कहीं भी मत जाना दोस्तों। ये मुकाबला मैं दावे के साथ कहता हूं कि आपको झंझोर कर रख देगा, भूचाल मचेगा मैदान के अंदर और आपके दिमाग को सुन करेगा, और सिकुड़ती ठंडी में गर्मी का एहसास लाएगा मुकाबला, क्योंकि सेमीफाइनल के मुकाबले ऐसे खेले जाते हैं। एनकाउंटर नंबर पहला हम देख पा रहे हैं, ये तो बस झांकी है, कई करिश्मे बाकी मैदान के अंदर। टीम का स्कोर लगातार बढ़ता हुआ 29-4 विकेट के नुकसान के ऊपर सेकंड ओवर के बाद तीसरा ओवर चलता हुआ 2.3 ओवर समाप्त हो चुके हैं। आप पार्ट टाइम गेंदबाज का इस्तेमाल करेंगे। टीम का स्कोर 29-4 विकेट के नुकसान के ऊपर। तारीफ करूंगा मैं सागर कोहली की, ऐसे क्षण में मैदान पर आए थे जब विकेटें गिरी थी, रनों की यहां पर अकाल पड़ा था, भूचाल पड़ा था। ऐसे वक्त में सागर कोहली मैदान पर आए और एक तूफान लेकर मैदान पर आए। वो तबाही, वो तूफान मचा दिया मैदान के अंदर, जिस तूफान को थमाना आप गेंदबाज के लिए मुश्किल में कि नामुमकिन बनता जा रहा है। 29 पर 4 विकेटें गिरी है, आप खेल उफान पर चलेगा। अब ये मुकाबला और गर्माहट लाएगा मैदान के अंदर, सिकुड़ती ठंडी में गर्मी का एहसास लाएगा, ऐसा मुकाबला होगा मैदान के अंदर। उर्वा प्रीमियर लीग बहुत ही शानदार सफर, यादगार सफर। 365 दिन दर्शक इस प्रतियोगिता का इंतजार करते हैं और 365 दिन खिलाड़ी इस प्रतियोगिता का इंतजार करते हैं। वो उल्वा प्रीमियर लीग हम देख पा रहे हैं। 16 टीमें शरीक हुई प्रतियोगिता में, और इस प्रतियोगिता में शरीक होना हमारे लिए भी अपने आप में बहुत बड़ी उपलब्धि है। और इस वक्त मैदान के अंदर 12 टीमें प्रतियोगिता से अपना यहाँ पर सफर समाप्त कर चुके हैं और केवल 4 टीमें मैदान के बाहर खेल रही है। पहला सेमीफाइनल, दूसरा सेमीफाइनल एंड एनकाउंटर नंबर दूसरा, उसके बाद होगा फाइनल का मुकाबला। पूरे महाराष्ट्र में चर्चा का विषय बनने वाला ये प्रतियोगिता हम देख पा रहे हैं। चांदी की ट्रॉफी कौन उठाएगा, उल्ला प्रीमियर लीग का चैंपियन कौन बनेगा, और 2024 में आज की रात किसके लिए जश्न की रात होगी और कौन बनेगा चैंपियन, इसके लिए चलेगा उल्वा प्रीमियर लीग का 2024 का यह शानदार सफर। हमारे पास समय है, सुनेंगे हम डीजे के माध्यम से एक सुमधुर संगीत जो माहौल को और रंगीन और खूबसूरत बनाएंगे। जी हाँ, यहाँ पर फिर एक बार खेल की शुरुआत करेंगे। हमारे साथ आज कुणाल दाते सर हमारे साथ मौजूद है, दीपक पाटिल सर जिन्होंने इस प्रतियोगिता में 6 दिन लगातार कमेंट्री की। ये बुलेट जा रही है, ये प्रतियोगिता में कल थी पाले के मैदान के ऊपर, यानी कि पाले के मैदान के ऊपर बहुत बड़ी प्रतियोगिता संपन्न हुई और वहां पर बुलेट दे जाती है। 7 साल प्रतियोगिता को हुए और उस प्रतियोगिता की यादों को ताजा किया इस बुलेट ने। बुलेट चले तो लोग रास्ता दे, चलेंगे मैदान के अंदर। अब कौन किसका रास्ता रोकेंगे, अंपायर से गुजारिश है कि खिलाड़ी को यहां पर सूचित करे, मुकाबले को जो रिदम है उसे न तोड़े और मुकाबले को आगाज करे। बड़ा मंजर, बड़ा सफर, ये रात के धुंधली रोशनी में चलती हुई प्रतियोगिता और रात के फिजाओं में जब हेडलाइट्स ऑन होते तो इस प्रतियोगिता की निखार, खूबसूरती और निखर कर हमारे सामने होती है और रात और भी हसीन और जवान बन जाती है। और इस माहौल में चांद हमारे साथ नहीं है, क्या हुआ, लेकिन यहाँ पर संगीत हमारे साथ है, दर्शक हमारे साथ है, ये माहौल हमारे साथ है। माहौल तो बन चुका है। 8:14 और सफर जारी होगा फिर एक बार गेंदबाजी के ओर पर। 2 ओवर 3 गेंदों का खेल समाप्त हुआ। टीम का स्कोर 29-4 विकेट गिरी मैदान के अंदर। अभी भी सफर मैदान के ऊपर 21 रन बनाने 50 का टारगेट है, लेकिन यहां पर फ्री हिट का इशारा अभी भी बरकरार रहेगा। सुनील पाटिल सर और हमारे दूसरे अंपायर यह सुरन से हमारे अंपायर बिलोंग करते हुए इस बीच नए ओवर की शुरुआत।
पार्ट टाइम गेंदबाज के लिए वेलकम टू ग्राउंड. व्हाट अ शॉट. High back lift, tremendous power, wonderful timing, amazing shot that was over the top of the mid wicket. That's a 6. डाले दोस्तों सागर कोहली के लिए लाजवाब बल्लेबाजी. 2 चौके इसके बाद छक्के. मानो मैदान के ऊपर कफन बांध कर आए कि इस मुकाबले को जीत कर ही सांस ले गए. बैट एंड पैड में अच्छी गेंद थी. अच्छा एग्जीक्यूटिव सा खिलाड़ी वहां पर मौजूद थे. यहां पर कलाई के सारे गेंद को मोड़ दिया. 1 ही रन से ज्यादा कुछ नहीं मिलेगा. शानदार थ्रो. कलेक्टिंग खराब विकेट कीपर की दबाव है मैदान के अंदर. यहां से 1 रन के टीम के साथ आगे बढ़ेगा. टीम का स्कोर बनेगा 36. अंतिम 19 ओवर की फेंकी जाएगी. 50 का लक्ष्य मैदान के अंदर धीरे धीरे अपने पक्ष में लाने की कोशिश कर रही है शैलेश मुदी टीम. 11 तरगढ़ टीम इस मुकाबले को अपने काबू में लाने की कोशिश कर रहे हैं और पूरी कायनात लगाकर महेश स्पोर्ट्स खेलकर इन बल्लेबाज को रुकाने की कोशिश कर रहे हैं. लेकिन कई मेहनतों के बावजूद भी इस मुकाबले को रुका नहीं पा रहे. लास्ट गेंद थी. इस बार गेंद को स्टेयर किया खिलाड़ी वहां पर मौजूद. शानदार फील्डिंग का मुजाहरा. यहां से मिलेगा 1 ही रन और पिछले 2 गेंद में शानदार वापसी ओवर गेंदबाज की ओवर का वहां समापन. अब आएगा खेल का मजा क्योंकि अब ऊट करवट बदल चुका है. अब मुकाबला करवट बदल चुका है. बची हुई गेंदें 12 और जीत के लिए 13 रन की आवश्यकता. डीजे लाखात नंबर 1 चा आपल्या गावचा हाय बैल जोडा. लाखात नंबर 1 चा आपल्या गावचा हाय बैल जोडा. समझ. पहले ओवर में मिले 13 रन. दूसरे ओवर में मिले 5 रन. इस बार पार्ट टाइम गेंदबाजी हुई. इस ओवर में मिले काफी रन यानी कि इस ओवर से रन बने 19. अब समीकरण बनेगा 12 गेंदे 13 की आवश्यकता. पूरी तरह से अपना सिकंजा कसती हुई दोनों टीमें काफी कोशिश करें मैदान के ऊपर. पूरी कायनात लगा रहे इस मुकाबले को जीत के लिए. लेकिन जीत किसके पक्ष में यहां पर माला पहनाएगी और किसका सफर समाप्त किया जाएगा. 12 गेंदे 13 की आवश्यकता. दोनों टीमों को हार्दिक शुभकामनाएं. और किस नया शुरुआत आगाज होता हुआ हितेंद्र पाटिल. इस समय गेंद को लेग स्टंप से करने की बाहर गेंद के यहां पर जाती हुई लेग स्टंप से अंदर लाने की कोशिश की थी लेकिन समय बता रहा पर अब समीकरण बनेगा 12 गेंदे 12 की आवश्यकता. अब बल्लेबाज के लिए आसान सा मुकाबला लेकिन अभी भी गेंदबाज के ऊपर है इस ओवर में किस प्रकार गेंदबाजी की जाएगी. कितने रन आएंगे ये मुकाबले की दिशा को तय करेंगे. यानी कि पर्दाफाश करने वाला ये शानदार ओवर होगा. फुल टॉस गेंद. बल्ले का फेस खोला. ताकत का इस्तेमाल किया. गेंद हवाई सफर. 6 रन. त्याने उत्तुंग मारलाय छक्का. त्याने उत्तुंग मारलाय छक्का. थैंक यू. विनोद भगत भी इस समय ये देखिए फुल टॉस गेंद थी. बल्ले का पूरी तरह से फेस खोला. ताकत का इस्तेमाल किया. कलाई में जोर भर दिया. शफल हुए थे और सीधा प्रहार किया और गेंद रुकी. लैंडिंग हुई यहां पर आउट ऑफ द पार यहां पर और ये 6 रन. सागर कोहली ने चौके छक्के. ये अच्छी गेंद थी. ये पहली मर्तबा अच्छी गेंद लेकिन विकेट कीपर की नादानी और यहां से मिलेगा 1 रन. भाग मिल्खा भाग मैदान के अंदर और यहां पर मैराथन चलता हुआ फिर एक बार हिट लगाने की कोशिश लेकिन इस बार भी नाकाम. मजा आ रहा है मुकाबले में. 22 का शरम पार की ओर से और यहां से सब कुछ दाव पर लगाकर गेंदबाजी हो रही लेकिन विकेट कीपर के नादानी की वजह से ये 2 रन मिलेंगे. टीम का स्कोर आगे बढ़ेगा. समीकरण आसान सा बनता हुआ 10 गेंदे और जीत के लिए महज 4 रन की आवश्यकता. कहां से मुकाबला कहां चुका पर. तीसरे ओवर में 19 रन बने और वहां से मुकाबला करवट लेता हुआ और यहां पर बिल्कुल शैलेश मुदी तरगढ़ टीम अपना जलवा दिखाती हुई. क्लीन बॉल. अब आएगा खेल का असली मजा. एक और विकेट का नुकसान यहां पर देर है दुरुस्त है. अब समीकरण बनेगा 9 गेंदे 4 रन की आवश्यकता. जवान जाने मन
अविनाश ढोल के मैदान के अंदर प्रस्थान करते हुए बहुत ही शानदार बल्लेबाजी, देखिए क्लीन बॉल है पर एक्शन रिप्ले के जरिए हम देख पा रहे हैं समीकरण आसान सा बन चुका है पर बल्लेबाज के ऊपर कोई दबाव नहीं, तालु के साथ खिलाड़ी का यहाँ पर स्वागत किया। 9 गेंदे 4 रन की आवश्यकता। ऋषि नाइक को इन एक्शन में देख पाएंगे, प्रतीक पाटिल को देख पाएंगे। दूसरा एनकाउंटर होगा सेमीफाइनल का दूसरा मुकाबला उल्वे प्रीमियर लीग का। अच्छी वापसी गेंदबाज के यहाँ पर सब कुछ दांव पर लगाकर, पूरी कायनात लगाकर, हर कोशिश लगाकर गेंदबाजी की जा रही है। अब सफलता मिली गेंदबाज को आखिरकार। समीकरण बनेगा 9 गेंदे 4 रन की आवश्यकता। मुकाबला अभी भी वन लिफाफा है, कभी भी खुल सकता है। जीत किसी की दहलीज के ऊपर दरवाजे पर दस्तक दे सकती है क्योंकि मुकाबला अभी भी खुला है। आने वाली 3 गेंदें संभल कर फेंकेंगे, एक भी रन नहीं आएगी, डॉट फेंकेंगे, बिंदी फेंकेंगे तो मुकाबले की गरिमा को और बढ़ाया जा सकता है और मुकाबला रोमांचित और रोचक बन सकता है। इस बार स्ट्रॉन्ग अपील, फिंगर गोज बाउंड पर, यस इज गॉन, एब्सोल्युटली गॉन। एक और विकेट का नुकसान। अब यह मुकाबला संगीन बनता जा रहा है। समीकरण बनेगा 8 गेंदे 4 रन की आवश्यकता। लाजवाब मुकाबला। इससे पहले एक गेंद यहां पर डॉट थी, उसके ऊपर 2 रन आए, यदि वो 2 रन रुकाए होते तो मुकाबले का आलम कुछ और होता। लेकिन मौसम अभी भी मैदान के ऊपर मंडरा रहा है, खतरा अभी भी मंडरा रहा है, खतरा टला नहीं मैदान के अंदर। लाजवाब वापसी गेंदबाज की तारीफ करूंगा हितेंद्र पाटिल की, जबरदस्त गेंदबाज की मैदान के अंदर। अब उन्होंने एनकाउंटर शुरू किया यहाँ पर बिल्कुल काउंटर अटैक को शुरुआत की। जीत के लिए 8 गेंदे 4 रन की आवश्यकता। आने वाली 2 गेंद किस प्रकार फेंकी जाएगी, कितने रन बरसेंगे, कितने रन आएंगे, ये तय करेगी मुकाबले की यहाँ पर सही दिशा, क्योंकि मुकाबला अभी भी वन लिफाफा है। ये मुकाबला किसी भी पक्ष में अब तक तो सुरक्षित नहीं है, महफूज नहीं है मुकाबला, लेकिन जिस प्रकार से खेल रहा मैदान के अंदर लाजवाब खेल रहा। 2 गेंदें बची इस ओवर की हितेंद्र पाटिल की। लाजवाब गेंदबाजी, सटीक लाइन को बरकरार करते हुए, दिशा को संतुलित रखते हुए, अपने ऊपर कंट्रोल रखते हुए गेंदबाजी की। सब कुछ दांव पर लगा इस गेंदबाज ने, जबरदस्त गेंदबाजी हुई। अब समीकरण बनेगा, बची हुई गेंदें 8 और 4 रन की आवश्यकता। समीकरण था 12 गेंदें 13, फिर उसके बाद 12-12, उसके बाद 11-6, उसके बाद 10-4, उसके बाद 9-4। अब समीकरण रुका 8 गेंदें 4 की आवश्यकता। एकाध चौका मुकाबला खुला करेगा, लेकिन एकाध विकेट मैदान के ऊपर तबाही मचा देगा। कट कर दिया गेंद को। अक्लमंदी क्रिकेट, ध्यान जानते हैं पर बड़े शॉट की जहां पर जरूरत नहीं है। ये अक्लमंदी क्रिकेट मैदान के ऊपर कई मर्तबा खेली जाती है और इस समय अक्ल का इस्तेमाल किया। प्रेजेंस ऑफ माइंड क्रिकेट खेला। जानते हैं कि मुकाबला हमारे पक्ष में, सिंगल डबल से मुकाबले को मोहर लगा जा सकती है और फाइनल में बड़ी धूम और धाम से प्रवेश किया जा सकता है। अब समीकरण बनेगा, बची हुई गेंदें 7 और समीकरण 3 रन की आवश्यकता। आने वाली गेंद यदि डॉट जाएगी तो सफर और भी शानदार होगा, लेकिन देखना कितने नंबर आएंगे इस अंतिम गेंद के ऊपर। अच्छी कोशिश थी हितेंद्र पाटिल की, उन्होंने लाजवाब गेंदबाज की, उम्दा प्रदर्शन रहा, अजीम शान और किफायती गेंदबाजी की, लाजवाब गेंदबाजी। इस बार टैप किया गेंद को, खिलाड़ी वहां पर मौजूद और यहां से यह शानदार जीत। एनकाउंटर नंबर पहला जीता है शैलेश स्मृति 11 तरगढ़ टीम और ये टीम पहुंच चुकी है पर फाइनल में। 6 गेंदें शेष रखकर मुकाबले में शानदार जीत। बोला गणपति बाप्पा, छत्रपति शिवाजी महाराज की। क्या बात है, ये थे हमारे महागुरु यानी कि एमडी। ये दूसरा सेमीफाइनल के मुकाबले की हम शुरुआत करेंगे। चलेंगे फिलहाल दीपक सर के पास, कुछ अनाउंसमेंट होगी, कुछ मैन ऑफ द मैच के अवार्ड की घोषणा भी करेंगे। ओवर आउट टू दीपक सर। मजा आया मुकाबले में, 4 ओवर में मुकाबला का समापन किया, लेकिन बल्लेबाजों का भी बोलबाला शानदार रहा, कोशिश अच्छी रही गेंदबाजों की, लेकिन आखिरकार मुकाबला छोड़ना पड़ा पर यानी कि महेश स्पोर्ट्स सेलगढ़ टीम को शिकस्त देकर बड़ी शान और शौकत के साथ पहुंच चुके शैलेश स्मृति 11 तरगढ़ टीम फाइनल में पहुंच चुके हैं। जीतने वाली टीम को बधाई, हारने वाली